महत्त्वाची बातमी समोर येते। आचारसंहितेमुळे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च रखडलेला आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित निधी मिळण्याची अपेक्षा होती। छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जाती उपयोजनेसाठी चालू आर्थिक वर्षात 104 कोटींचा निधी मंजूर झालाय। यापैकी 62 कोटी 40 लाखांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत 42 कोटींचा खर्च झालाय। मात्र सलग लागू झालेल्या नगर परिषद, महापालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेमुळे उर्वरित निधी खर्च आता रखडला गेलाय। मार्चच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित 40% निधी मिळण्याची अपेक्षा असून आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर मार्च अखेर तो खर्च होण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याणराव काळेंची राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कल्याणराव काळे भाजपमध्ये प्रवेश करणार का? आगामी निवडणुकांची जबाबदारी अभिजित पाटलांकडे। अभिजित पाटलांकडे नेतृत्व गेल्याने कल्याणराव काळेंच्या अडचणी वाढल्यात। तर कल्याणराव काळे पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळते। खिचडी विक्री करणाऱ्यांवर दादागिरी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी तरुणांची खिचडी रस्त्यावर फेकली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। रात्री उशिरा हॉटेल सुरू ठेवल्याने पोलिसांकडून संताप व्यक्त करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली। एका खिचडी विक्री करणाऱ्याच्या तरुणाची खिचडी रस्त्यावर फेकून दिली आहे। शहरातील जाधव मंडी येथे रात्री उशिरा शेतकरी पालेभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात, त्यामुळे या ठिकाणी छोट्या हॉटेलवर नाश्ता विक्रीसाठी तयार केला जातो। पण रात्री उशिरापर्यंत हॉटेल कशी सुरू ठेवली म्हणत पोलिसांनी हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या खिचडीचे पातेलं फेकून दिले। ही घटना आता सीसीटीव्हीत कैद झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।